मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपण बरेच काही पद्यपुराण ऐकले आणि तुम्हाला खूप काही कथा समजल्या असतील अशी मला आशा आहे। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्की करा। व्हॉट्सॲपवर 10 जणांना ग्रुपवरही हा व्हिडिओ शेअर केला म्हणजे सर्व जणांना पद्यपुराणाचे श्रवणाचे लाभ होईल आणि मराठीत चांगल्या स्पष्ट भाषेत तुम्हाला हे पुराण ऐकायला तर मिळतच आहे, पण दुसऱ्यांना बी श्रवण करायला श्रेय करा, मदत करा आणि माझा आत्मविश्वास वाढवायला मदत करा। आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत ददीची ऋषी जे ददीची ऋषी व अगस्त ऋषीची कथा। श्री गणेशाय नमो नमः। पुलस्त मुनी पुढे भीष्माला म्हणाले, हे भीष्मा, सत्ययुगात दैत्य कायम युद्ध करायचे। त्या दैत्यामध्ये एक कालय्य नावाचा एक भयंकर समुदाय होता। हे कालय्य दैत्य वृत्तासुराच्या आश्रयी राहत होते। अनेक शस्त्र अस्त्र यांचे त्यांना ज्ञान होते व ती शस्त्रांशस्त्र ते कायम त्यांच्यासोबत बाळगत असत। हे कालय्य दैत्य इंद्रदेवाबरोबर इतर देवांनाही नेहमी त्रस्त करायचे। या वृत्रासुराचा नाश व्हावा या इच्छेने सर्व देव एकदा ब्रह्मदेवाकडे गेले। त्या सर्व देवांना पाहून ब्रह्मदेव म्हणाले, मी हे जाणले आहे की आज आपण सर्वजण मिळून माझ्याकडे आला आहात। मी तुम्हाला वृत्तासुराचा वध कसा करायचा याचा उपाय आता सांगतो, ते लक्षपूर्वक ऐका। ददीची नावाचे एक ऋषी आहेत। ते सात्विक तसेच उदार व दयाळू अंतकरणाचे आहेत। आपण सर्वजण त्याच्याकडे जा, त्याची प्रार्थना करा आणि त्यांची हाडे प्राप्त करून घ्या। तुमची याचना व हेतू जाणून ते नक्की तुम्हाला त्यांची हाडे देतील। त्यावेळी ते हेही जाणतील की लोक कल्याणासाठी आहे। त्यांनी दिलेल्या हाडांपासून तुम्ही व्रज बनवा। इंद्रदेव या व्रजानेच वृत्रासुराचा वध करेल। ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून इंद्रादी देवगण ददीची ऋषीच्या आश्रमाजवळ आले। त्या आश्रमात ददीची ऋषी आपल्या अलौकिक तेजामुळे उठून दिसत होते। सर्व देवगण ऋषीच्या जवळ आले। सर्व ददीचीची मनपूर्वक प्रार्थना व स्तुती करू लागले। प्रसन्न होऊन ददीची ऋषी म्हणाले, देवगणांनो, आपले इथे येण्याचे कारण काय आहे? तुम्हाला काही दुःख पीडा आहे का? तेव्हा देवगण म्हणाले, वृत्रासूर हा दैत्य आपल्या दुष्कृत्यामुळे सर्वत्र अधर्म पसरत आहे। त्यामुळेच आम्ही सर्वजण इथे त्रस्त झालो आहोत आणि तुमच्या जवळ आलो आहोत। त्याचा वध करण्याचा एकमेव उपाय म्हणजे आपल्या हाडांपासून तयार केलेल्या व्रजापासून त्यांच्यावर प्रहार करणे हा उपाय आहे। तरी कृपया आपण आपली हाडे त्या व्रज निर्मितीसाठी आम्हास द्यावीत। ददीची ऋषी म्हणाले, लोक कल्याणासाठी व आपली पीडा दूर करण्यासाठी मी ही गोष्ट आनंदाने करेन। मी देहत्याग केल्यावर माझी हाडे आपणास प्राप्त होतील। असे बोलून ददीची ऋषींनी देहत्याग केला। देवगणांनी त्यांची हाडे घेतली। ती हाडे घेऊन त्वष्टा नावाच्या शस्त्र निर्माण करणाऱ्या कलाकाराकडे गेली। त्वष्टाने देवगणाच्या म्हणण्यानुसार त्याने व्रज हे शस्त्र तयार केले। इंद्र ते शस्त्र घेऊन वृत्तासुराबरोबर लढाईच करण्यास आला। इंद्राचे बळ आता वाढले आहे हे वृत्तासुराला समजले। त्यामुळे इंद्र समोर येताच वृत्रासूर जोरजोराने गर्जना करू लागला। त्याने केलेल्या जोराच्या गर्जनेमुळे 10 दिशा भूमी आकाश कंप पावले। याच्या गर्जनेमुळे इंद्र देखील प्रथम घाबरला। नंतर त्याने हिम्मत करून ददीची ऋषींच्या हाडापासून बनवलेले व्रज वृत्तासुरावर सोडले। व्रजाचा आघात होताच वृत्रासूर जमिनीवर कोसळला। एखादा पर्वत कोसळल्यावर जसे वाटावे तसे तो कोसळताना पाहणाऱ्याला वाटले। प्रथमच व्रजाचा वापर करणारा इंद्रदेव देखील आश्चर्यचकित झाला आणि वृत्तासुराचा वध झालेला पाहून तो आनंदित झाला। वृत्तासूर कोसळल्यावर बाकी देवगणांनी एकत्रित येऊन उरलेल्या असुरांना मारवयास सुरुवात केली। तेव्हा काही असुर भयभीत होऊन वायुवेगाने समुद्रात पळाले आणि समुद्रात निर्माण केलेल्या दुर्गात जाऊन लपून बसले। समुद्रात झष नावाचे मासे होते, तसेच समुद्रात अनेक रत्न देखील होती। अशा त्या समुद्रात दैत्य देवांविरुद्ध आपली युद्धनीती तयार करीत होते। ज्या देवांजवळ तपसामर्थ्य आहे, जे देव विद्वान आहेत, अशा देवांचा प्रथम नाश करायचा असे त्यांनी ठरवले। धर्मनिष्ठ विद्यावान तपसामर्थ्यवान व्यक्ती जगातून नष्ट झाल्यास जग आपोआप नष्ट होईल हा विचार दैत्यांनी केला। विचारानुसार त्यांनी कार्यपद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात केली। रात्रीच्या समयी ते समुद्राच्या जलदुर्गातून बाहेर पडत आणि तप करणाऱ्या ऋषीच्या आश्रमावर आक्रमण करीत बेसावध असणाऱ्या ऋषीच्या आणि त्यांच्या आश्रमाचे ते नाश करीत असे। दैत्यांच्या या पवित्र्यामुळे ऋषी मुले व देव पुन्हा त्रस्त
झाले. सर्वजण मिळून देव भगवान विष्णूकडे आले. ते भगवान विष्णूंना म्हणाले, आपण सर्व जगताचे पालन करते आहात. सध्या अनेक दैत्य ऋषींच्या आश्रमावर हल्ले करीत आहात. या परिस्थितीत धर्माचे रक्षण आपणच करू शकतात. हे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, तुमच्या सर्वांच्या दुःखाचे कारण मला ज्ञात आहे. कालकाय नावाचे ते असुरगण आहेत. ते सर्व जण मिळून अधर्म पसरवण्याचे काम करीत आहेत. वृत्तासुराच्या वधामुळे ते इंद्रदेवावर रागवले आहेत. ते समुद्राच्या तळाशी असलेल्या जलदुर्गात राहतात, त्यामुळे त्यांचा क्षय होत नाही. रात्रीच्या वेळी ते देवगण व ऋषीमुनी यांना त्रास देतात. त्यांचा नाश करण्यासाठी ते ज्या समुद्रात राहत आहे त्या समुद्राचे पाणी शोषण करून नष्ट केले पाहिजे. असे केले तर कालकेय असुरगणाचा नाश करता येणे शक्य आहे. विष्णूंचे हे बोलणे ऐकून ब्रह्मदेवाकडे सल्ला विचारण्यासाठी देव आले. ब्रह्मदेवांनी त्यांना अगस्त्य मुनीची भेट घेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे देवगण व ऋषीमुनी अगस्त्य मुनीच्या आश्रमात आले. तेथे त्यांना वरुणाचे दर्शन घडले. ऋषीमुनी व देवगण अगस्त्य मुनींना म्हणाले, मुनी, तुम्ही अनेकदा देवतांचा प्रजनांचा उद्धार केला आहे. तुम्ही मागे अभितापाने नहुपाच्या मार्फत समस्त लोकांचा उद्धार केला होता. अधर्म पसरू पाहणाऱ्या सुरेशांचा भ्रंश केला होता. तो श्रेष्ठत्म पर्वतम असलेल्या भास्कर कोदाने अधिक उंच होत राहिला. त्यावेळी त्याने आपल्या बोलण्याचा अवमान केला. त्यामुळे विंध्य पर्वताची वाढ खुंटली. अंधकार पसरल्यामुळे प्रजा दुःखी कष्टी होत होते. तेव्हा आपल्याच कृपेमुळे त्याचा दुःखाचा नाश झाला. जेव्हा जेव्हा आम्हाला भय कष्ट जाणवते तेव्हा तेव्हा आपण आमची त्यातून सुटका करून आमचा उद्धार करता. आजही अशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून याचना करण्यास आलो आहोत. कृपा करून आपण याही संकटातून आमची सुटका करावी. देवगण व इतर ऋषीगण यांची याचना ऐकून वरुण म्हणाला, हे देवगण व ऋषीगण, माझ्याकडून आपणास कोणते वरदान हवे आहे, कोणती सिद्धी हवी आहे ते मला सांग. मी माझ्या परीने तुम्हाला मदत करीन. देवगण म्हणाले, यावेळी आम्हाला आपणाकडून एक अद्भुत वरदानाची आवश्यकता आहे, ज्यामध्ये कालकेय असुरगण निवास करीत आहेत. तो समुद्र आपण पिऊन टाकावा, जेणेकरून त्या असुरगणाचा नाश करणे शक्य होईल. हे ऐकून मुनी म्हणाले, मी आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी हे कार्य करीन. असे म्हणून ते समुद्राजवळ आले. समुद्र प्राशन करतानाचे दृश्य पाहण्यासाठी मानवाबरोबर उर, गंधर्व, यक्ष, किम पुरुष तेथे उपस्थित होते. मुनींनी विशाल अशा सागराकडे पाहिले. आकराळ विक्राळ हास्याप्रमाणे त्यांच्या फेसाळा लाटा वाटत होत्या. अगस्त्य ऋषी पुढे आले व त्यांनी रागारागाने तो खवळलेला विशाल सागर पिऊन टाकला. ते दृश्य पाहण्यासाठी इंद्रादी देवगण तेथे उपस्थित होते. अगस्त्य ऋषीच्या या थोर अद्भुत कार्याबद्दल उपस्थित असलेल्या सर्वांनी त्यांची स्तुती केली. सर्व देवगण प्रसन्न झाले. समुद्र नाहीसा झालेला पाहून कालकीय असुरगणाशी होणाऱ्या युद्धाची तयारी सुरू केली. देवांनी आपले शस्त्रांशस्त्र आयुध्य घेतले आणि कालकेय ज्या जलदुर्गात राहत होते त्या दुर्गाजवळ ते पोचले. देवगणांनी कालकीय असुरगणावर हल्ला केला आणि त्यांचा संहार वेगाने सुरू केला. त्यामुळे तेथे कोलाहल निर्माण झाला. अचानक झालेल्या या लढाईमध्ये अनेक दैत्यांचा संहार झाला, पण काही दैत्य तेथून निसटले व पाताळात गेले. देवगणांनी हे युद्ध सहजरित्या जिंकले. सर्व देवगणांनी पुन्हा एकदा अगस्त्य मुनीची स्तुती केली. देवगण अगस्त्य मुनींना म्हणाले, दैत्यांचा असा लीला या पराभव करणे हे आपल्या कृपेमुळे शक्य झाले आहे. आता आपण तो समुद्र पाण्याने सहज भरावा. आपण प्राशन केलेले पाणी पुन्हा त्यात सोडावे. तेव्हा अगस्त्य मुनी म्हणाले, प्राशन केलेले पाणी पुन्हा सोडणे हे शक्य नाही. कृपया त्यासाठी दुसरा उपाय तुम्ही शोधून काढा. हे ऐकून देवगण नाराज झाले. अगस्त्य मुनीची आज्ञा घेऊन भगवान विष्णूसह ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेव म्हणाले, महान काळाच्या योगाने हा समुद्र पुन्हा एकदा आपल्या स्वाभाविक स्थितीला प्राप्त होईल. पुढे भगीरथी आपल्या बंधूचा आणि पूर्वजांचा उद्धार करण्यासाठी गंगेचे पृथ्वी तलावावर आगमन घडणार आहे आणि त्यावेळी गंगेद्वारे हा समुद्र पुन्हा आपल्या पूर्वस्थितीला प्राप्त होईल. ब्रह्मदेवाचे बोलणे ऐकून सर्व देव आपल्या स्थानी परतले. अगस्त्य ऋषींनी समुद्र प्राशन केलेले ते स्थान तेव्हापासून त्यांच्या नावाने ओळखले जाऊ लागले. सर्व ऋषी मुनी देखील कालकीय असुराच्या नाशानंतर आनंदाने आपले धार्मिक कार्य करू लागले. तेव्हा काया, वाचा, मनसा कोणी कोणत्याही प्रकारची हिंसा करीत नव्हते. अग्निहोत्री करण्यास सर्वांना श्रेष्ठत्व वाटत असे. अतिथीला देव मानून त्यांच्या स्वागत सेवेत सर्वजण धन्यता मानित. सर्वजण नित्यनेमाने ठरवून दिलेले स्वाध्याय करीत असे. कोणाविषयी ईर्ष्या मत्सर वाटत नव्हता. सर्वांनी इंद्रिय निग्रह केला होता. इंद्रियांना जिंकले होते. त्यांची वृत्ती ही स्थितप्रज्ञ होती. सुख दुःख यांचा भेदाभेद त्यांना राहिला नव्हता. सर्वजण समानतेने व एकतेने वागत होते. सनातन ब्रह्मलोकाचे चिंतन करीत समाधी अवस्थेला प्राप्त होत होते. सर्वजण असे वर्तन करत असताना त्यांना एकदा अनावृष्टीच्या प्रसंगाला सामोरे जावं लागले. दुष्काळामुळे तेथील पाणी नाहीसे झाले. तेथील सर्वांचे जीवन दुःखी कष्टी झाले. पाण्याच्या अभावामुळे अन्न शिजवणे व पीक निर्माण करणे अतिशय अवघड होऊ लागले.
लागले. अन्न पाण्याविना तेथील लोकांना पीडा होऊ लागली. तहानेने व भुकेने ते अत्यंत व्याकुळ झाले. जगण्याकरता मृत जनावरांचे मांस ते नाईलाजाने खाऊ लागले. राज्यातील प्रजेच्या व मुख्यतः ऋषीमुनींचे होणारे हाल पाहून राजाला अतिशय दुःख होत होते. राजा स्वतः ऋषीमुनींना भेटण्यासाठी आला. तो ऋषीमुनींना उद्देशून म्हणाला, विप्रांनो, अशा प्रकारे मृत जनावरांचे मांस खाल्लेले पाहून माझ्या अंतःकरणाला वेदना होत आहेत. माझ्याकडून अनेक गावे, रत्ने, सुवर्ण गायी आहेत. त्या मी आपणास दान करतो. तुम्ही कृपया मांस भक्षण करू नका. राजाचे हे बोल ऐकून ऋषीमुनी म्हणाले, ते जे दान देऊ इच्छितोस ते इतरांना गोड वाटेल, पण आमच्यासाठी ते विष समान आहे. तू या सर्व गोष्टींचे आम्हाला प्रलोभन दाखवत आहे, हे योग्य नाही. एक चक्री हा 10 सुना समान असतो, तर एक ध्वनी हा 10 चक्री समान असतो. एक वारंगणा 10 निशाणा बाजा समान असते. एक नृप 10 वारंगणा समान असतो. तो सहस्र 10 सुनाचे वाहन करतो. तो शौडिक होय आणि त्यांच्या समान राजा असतो. त्यामुळे साराचे अशा प्रकारचे दान हे अघोर होय. जो विप्र मोहाला बळी पडून राजाचा प्रतिग्रह स्वीकारतो तो तामिश्री नरकात जातो. तेथे त्याला अत्यंत कठीण सहकामी करावी लागते. तेथे त्याला अनंत महाभयंकर अशा यातना सोसाव्या लागतात. म्हणून हे राजन, तू येथून निघून जा. मी तुझे दान स्वीकार करू शकत नाही. असे सांगून ऋषी वनाकडे निघून गेले. पुढे राजाने मंत्र्यांना पृथ्वीवर हेम मिश्रित औदुंबराची फळे इतस्त विखुरण्याची आज्ञा दिली. राजाच्या आज्ञेनुसार राजाच्या मंत्र्यांनी औदुंबराची फळे विखुरली. एकदा राजा राज्यातून प्रवास करीत होता तेव्हा त्याला खूपच भूक लागली. त्यामुळे तो अन्नाचा शोध घेऊ लागला, पण त्याला कुठेही अन्न मिळेना. तेव्हा त्याला हेम मिश्रित औदुंबराची फळे त्याला दिसली. ती त्याने ग्रहण केली. ते पाहून अत्री मुनी म्हणाले, ही फळे तुम्ही कधीही ग्रहण करू नका. आम्ही अति विद्वान नसलो तरी आम्ही ज्ञानशून्य नाही. आम्ही मूळही नाही. आम्हाला हे ज्ञात आहे ही फळे हेमयुक्त आहेत. या जगाला धनाबद्दल प्रेम वाटते. मृत्यूनंतर हे धन प्रगतीच्या आड येते. ज्यांना अनंत सुख हवे असते त्यांनी हे धन ग्रहण करू नये. शेकडो हजारो निशक्क जो दुसऱ्यांकडून ग्रहण करतो त्याला पापिष्ट गती मिळते. हे सुवर्ण, पशी आणि स्त्री यांच्याकडून पुरेसे समाधान न मिळाल्याने पृथ्वीवर सर्वजण अतृप्त आहेत. वसिष्ठ मुनी म्हणाले, संचय करणारे 2 प्रकारचे लोक आढळतात. काही जण धनाचा संचय करतात तर काही जण तपाचा संचय करतात. यामध्ये तपाचा संचय करणाऱ्यांना श्रेष्ठ मानले जाते, तर धनाचा संचय करणाऱ्याला विशेष महत्त्व दिले जात नाही. म्हणून तपाचा संचय सोडून दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा संचय करू नये. बाकी इतर गोष्टीचा संचय केल्याने नाशच होतो. तपव्यतिरिक्त गोष्टीचा संचय केल्यामुळे त्या संचयामुळे अनेक प्रकारचे व्याप वाढतात, तर तपाचा संचय केल्याने मनुष्य देह सार्थकी लागतो. तपाव्यतिरिक्त इतर गोष्टींचा संचय केलेल्याला शेवटी नाश होतो. म्हणून फक्त तपाचयाचा संचय करावा. जो विप्र कधीही असल्याचे वर्तन करत नाही, पूर्णपणे सत्याची कास धरतो, तो त्याचे ब्रह्मतेज वाढवतो. धन नसलेला व्यक्ती दारिद्र्य समजला जातो, पण एखाद्या व्यक्तीकडे सत्याचे तेज असले आणि त्याची राजवैभव असलेले पण असत्यांना वागणाऱ्या राजाशी तुलना केल्यास तो दारिद्र्य व्यक्ती श्रेष्ठ असतो. हा संवाद चालू असताना तेथे बरेच ऋषी उपस्थित होते. तेव्हा कश्यप ऋषी म्हणाले, ऋषी मुनी योगी यांनी धन संचय अधिक प्रमाणात करू नये. असे केल्यास त्याच्या अनर्थास कारणीभूत ठरते. अधिक अर्थ अनर्थ घडवतो. त्यामुळे गरजे इतकेच धन योग्य मार्गाने संचय करणे हेच योग्य आहे. जो धनाच्या मागे खूप पडतो त्याच्या धनप्राप्तीची इच्छा एवढ्या प्रमाणात वाढतात की त्याला धन सोडून काहीच दिसत नाही. तो वेडा होतो. या तपाच्या मार्गावर भ्रष्ट समजला जातो. षडरिपूपैकी एक असणारा लोभ त्याला पूर्णतः गिळकृत करतो आणि आपसुकपणे तो नरकाच्या दारात खेचला जातो. जो योग्य मार्गाने धर्माचे पालन करून धन मिळवतो तो संचित धनावर आसक्ती ठेवत नाही. तो श्रेष्ठ होय. या पृथ्वी तलावावर अनेक दानशूर आहेत जे कायम दान करत असतात. अशा लोकांना मनापासून दान करताना त्यांना दान स्वीकारणे योग्यच व्यक्ती मिळतात. त्या व्यक्ती कधीही धनाविषयी अभिलाषा ठेवत नाही. धनाला ते कायम दूर ठेवण्याचाच प्रयत्न करतात. जे विप्र राजाकडून धन मिळवावे अशी अभिलाषा बाळगतात ते बाकी महर्षीपासून दूर होतात. बाकी श्रेष्ठ महर्षीच्या मनामध्ये ते आपले स्थान निर्माण करू शकत नाही. त्यांचे ब्रह्मज्ञानाचे तेज नाहीसे होते. ते मूढ समजले जातात. आपल्या कर्माचे काय परिणाम होतील यांचे त्यांना भान राहत नाही. नरक यातना भोगाव्या लागतील हे माहीत असूनही ते धनप्राप्तीच्या मागे धावतात. पण जे लोक धर्मानुसार वागतात ते योग्य ठिकाणाहून दान स्वीकारत नाही आणि सतपात्री दानही करतात. अनासक्त भावनेने ते आपले कर्म करत राहतात. हा संवाद चालू असताना अरुंधती उपस्थित होती. ती म्हणाली, कमळामध्ये असलेले पराग कायम उभे असतात. कमळ पाण्यात असते तरी देखील ते पराग पाण्याने भिजले जात नाही. लोभ मोह
जसे मनातून निर्माण होतात तसे विशाल बनतात। यामुळे निर्माण झालेल्या तृष्णेला कधीही आदी व अंत नसतो। देहाला व मनाला ही तृष्णा व्यापून टाकते, अधिकाधिक विशाल बनते। यामुळे त्याची वाढलेली दृष्टी बुद्धी त्यांच्या सद्बुद्धीला मारून टाकते। आसक्तीमध्ये पूर्णतः ते गरफुटलेले जातात, त्यामुळे त्याग दान त्यांना कदापि शक्य होत नाही। इंद्रिय कितीही जीर्ण झाली तरी मनातील आसक्ती कधीही संपत नाही। अशा प्रकारे संवाद संपल्यावर राजाने देहू केलेल्या सुवर्ण उंबराचा तेथे उपस्थित असलेले ऋषीमुनींनी त्याग केला। ते सर्व ऋषीमुनी धर्माच्या मार्गावर वाटचाल करणारे होते। श्रेष्ठ महर्षींनी सांगितले व्रत आचरित होते। हे सर्व तेथून निघाले, विहार करता करता पुष्कर वनाच्या मध्यभागी आले। तेव्हा त्यांना वरिव्राजक शूनसुख दिसला। ते सर्व ऋषीमुनी त्याला घेऊन दुसऱ्या वनाकडे मार्गस्थ झाले। तेथे त्यांना एक सरोवर दिसले। त्या सरोवरात अनेक कमळे होती। सरोवराच्या भोवतालचा परिसर अतिशय प्रसन्न होता। सर्वजण त्या सरोवराच्या काठावर आसनस्थ झाले होते। उत्तम गती मिळावी यासाठी चिंतन करू लागले। थोड्या वेळाने शूनसुख तहानेने व भुकेने व्याकुळ झाला। तेव्हा तो परिव्रक्ताने मुनींना म्हणाला, हे मुनी, भुकेमुळे निर्माण होणारी जी वेदना असते ती कृपया आपण मला ती कथन करून करावी। तेव्हा ते मुनी म्हणाले, भुकेमुळे निर्माण होणारी वेदना अत्यंत तीव्र असते। गदा, चक्र, तोमर इत्यादी शस्त्रांनी आघात केल्यावर सुद्धा जितकी वेदना भुकेमुळे निर्माण होते, दमा, क्षय, वेगवेगळे ताप, अपस्मार इत्यादी रोगांनी घेरले असता रोग्याला प्रचंड वेदना होतात, त्या वेदनापेक्षा सुद्धा भुकेमुळे निर्माण होणारी जी वेदना अति तीव्र असते। वेदनामुळे व्यक्ती अत्यंत विकल बनतो। अशा परिस्थितीत त्याला कोणी सुवर्णयुक्त मुकुट, कुंडल इत्यादी अलंकार देऊन केले तरी त्याला श्रेष्ठ वाटत नाही। भुकेलेल्या व्यक्तीला अलंकारापासून सुख प्राप्त करू शकत नाही। जसे सूर्य किरण भूमीवर वरील पाणी शोषून घेतात, तसे जठरातील जठराग्नी शरीरातील नाड्यांचे शोषण करीत असतो। भुकेने व्याकुळ झालेली व्यक्ती कोणाचेही काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो, नाकाने वास घेण्यास तो तयार नसतो, तसेच डोळ्यांनी काही पाहण्यास तयार नसतो। अशा परिस्थितीत डोळे, कान, नाक इत्यादी ज्ञान इंद्रियापासून कर्म करावीत नाहीत, कारण त्यांची ज्ञान इंद्रिय शिथिल होतात, कर्म करण्याची शक्ती त्याच्यात उरत नाही। जसे जळून खाक झालेला लाकडाचा उपयोग नसतो, तसे भुकेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीच्या ज्ञान इंद्रियाचा उपयोग नसतो। भुकेच्या वेदनेमुळे तो अधिकाधिक क्षीण बनत जातो आणि अशा परिस्थितीत त्याला मूढत्व प्राप्त होते। पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशांविषयी ज्ञानही तो गमावून बसतो। ऊर्ध्व व अधर दिशांचेही तो समजू शकत नाही। भुकेने ग्रासलेली व्यक्ती आपले आई वडील, संतान, भावंडे या सर्वांचा त्याग करतो। इतर गुरु, देव यांची त्याला जाण राहत नाही। दान मिळवण्यासाठी काही ऋषीमुनी त्या व्यक्तीकडे आले तर त्याचा आदर सत्कार करू शकत नाही। यातनापासून विवचित होतो, अत्यंत पीडा सहन करतो। त्यामुळे अन्न ही जगातील मूळ महत्त्वाची गोष्ट मानली जाते। सात्विक अन्नाचा महिमा फार थोर आहे। ईश्वर प्राप्तीच्या मार्गावर चालणारा ब्रह्मज्ञानी, लोकांच्या सानिध्यात राहणारा, अन्नदान करणारा मनुष्य मोक्ष प्राप्त होतो, तो प्रबुद्ध समजला जातो। धर्माचे आचरण करत असल्यामुळे तो भावभावनेत लीन होतो, अनेक पापांपासून मुक्त होतो। जे ब्रह्म जाणणारे लोक दान करतात त्यांना आपसुक्त प्राप्त होते। आत्मसत्वाचा अभ्यास करणारे अनेक जण त्याचा अर्थ जाणून महान बनतात। इतरांना यमधर्म सांगतात, पण ब्रह्मचार्यांना लोकांमध्ये दमन करणे विशेषतः मानले गेले आहे। नंतर ते मुनी शूनसुखाबरोबर देवलोकाकडे निघाले व मुनिगणांनी कोणत्याही प्रबोधनाला बळी न पडता आपले कर्तव्य कर्म ब्रह्मज्ञानाला जाणून धर्मावर आधारित केले। त्यामुळे लोक देवलोक प्राप्त करू शकले। जो कोणी हे देवलोकाची प्राप्तीची जी कथा ऐकतो त्याला देवलोकाची, विष्णुलोकाची, वैकुंठ लोकाची प्राप्ती होते। इंद्रदेवाच्या शापाने अग्नी व मारुताचा भूलोकावर जन्म कसा झाला? भीष्म पुलस्त ऋषी म्हणाले, मला 7 देवलोकांबद्दल काही प्रश्न आहेत। भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक, जनलोक, महालोक, तपोलोक, सत्यलोक या 7 लोकांचे अधिपती कोणी मिळवले? त्या लोकातील रूप, आयुष्य, आरोग्य याबद्दल मला जाणून घेण्याची इच्छा आहे। तसेच या कालातील धनसंपदा कशी असते तेही मला कृपया कथन करा। पुलस्त ऋषी म्हणाले, प्राचीन काळी इंद्राने मारुताच्या बरोबर अग्नीला आज्ञा दिली होती। सर्व पृथ्वीवर घडले। दानवाच्या विनाशासाठी सर्व काही केले गेले होते, त्यामुळे दानवाचा नाश झाला। त्यानंतर तारक, कमलाक्ष दुसरीकडे निघून गेले। त्यांनी एका अशा जागी प्रवेश केला की त्या जागेला चारी बाजूने समुद्राने वेढले होते, त्यामुळे सुरक्षित झाले। देवांपासून ते एखाद्या वेळेला बाहेर पडून ऋषी मुनीसह देवांना त्रास देऊ लागले आणि त्रास देऊन झाल्यावर ते परत आपल्या सुरक्षित जागी जात असत। याच्यावर उपाय म्हणून इंद्राने मारुताला व अग्नीला त्या जागेभोवतालचा समुद्र नाहीसा झाला करण्याची इच्छा आज्ञा केली। ती आज्ञा ऐकून अग्नी व मारुत म्हणाले, जो जागेसभोवतालचा समुद्र नाहीसा करणे आम्हास योग्य वाटत नाही, त्यामुळे त्या समुद्रातील जीवांचा नाश होईल आणि असे करणे धर्माच्या दृष्टीने अयोग्य आहे। त्या दैत्यांच्या नाशासाठी कोणीतरीही दुसरा उपाय शोधणे आवश्यक आहे। मारुताचे व अग्नीचे ते बोलणे ऐकून इंद्राला प्रचंड राग आला।
तो रागाने अग्नाला व मारुताला म्हणाला, देवगण कोठेही धर्म आणि अधर्म यांचा संयोग प्राप्त करीत नाही. तुम्ही मुनींची रूपे धारण करणारा व समुद्र नष्ट करणारा इंद्रांच्या या सांगण्यानुसार दोघांनी पृथ्वीवर मानव देहात जन्म घेतला. मित्रावरणापासून वशिष्ठ मुनींची निर्मिती झाली आणि त्यांनी केलेल्या तपामुळे अगस्त्य ऋषीचा जन्म झाला. राजा बळी आणि वामन अवताराची कथा. पुलस्त्य मुनी पुढे म्हणाले, भीष्मा, तू विचारलेले प्रश्न मला आवडले. त्या प्रश्नाची उत्तरे मी आता देणार आहे. ते सर्व तू एकाग्रतेने श्रवण कर. कृतयुगात दैत्यांनी इंद्रासह इतर देवांना जिंकले. बाष्कली नावाचा दैत्य खूप मोठा पराक्रम गाजवत होता. त्यावेळी देवांच्या कार्यसिद्धीसाठी भगवान विष्णूंनी यज्ञ पर्वतावर तप केले होते. त्याची गरज होताच, कारण दैत्य त्यावेळी शक्तिशाली झाले होते, यज्ञाचे फळ मिळवत होते. इंद्रदेव बाष्कलीचा पराभव कसा करायचा याचा विचार करत होते. ते अतिशय दुःखी झाले होते. अशा वेळी तो इतर देवांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेले. सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडे प्रार्थना केली. इंद्रदेव म्हणाला, दुष्ट बाष्कली दैत्य सर्वांना त्रास देत आहे. ही आपत्ती जगावर आली आहे. अशा परिस्थितीत कोणीही त्याला प्रतिकार करू शकत नसल्याने त्याला रोखणे अशक्य झाले आहे. असे असताना आपण शांतपणे बसून कोणत्या गोष्टीचे चिंतन करत आहात? हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, बाष्कली दैत्याविषयी मला सर्व ज्ञात आहे. वरदान लाभल्यामुळे तो अतिशय शक्तिशाली झाला आहे. त्याला अत्यंत गर्व झाला आहे. आता त्याचा गर्व हरण करण्याची वेळ आली, पण त्याचा नाश करणे फक्त विष्णूंना शक्य आहे. तेच कोणता तरी उपाय काढू शकतील. असे म्हणून ब्रह्मदेव समाधी लावू लागले. तेवढ्यात भगवान विष्णू तेथे प्रकट झाले. ते म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तुमचे समाधी अवस्थेत जाण्याचे प्रयोजन काय? तुम्ही तुमचे ध्यान थांबवा. ब्रह्मदेव म्हणाले, आपण येथे प्रकट होऊन माझ्यावरती अनुग्रह केला. आपण जगाचे पालन करतात. आपण एवढी जगाची चिंता अन्य कोणासही नाही. भगवान शंकर संहार करतात हे ज्ञात असून देखील बाष्कल दैत्यांनी आपले पापकर्म अत्यंत वाढवले आहे. त्यांनी इंद्राचे सर्व राज्य हरण केले आहे हे आपणास ज्ञात आहे. तरी कृपा करून या कठीण परिस्थितीतून आपणच मार्ग काढावा. भगवान विष्णू म्हणाले, हे ब्रह्मदेवा, आपण दिलेल्या वरदानामुळे तो शक्तिशाली बनला आहे. वरदानप्रमाणे याचा क्षणी वध करणे योग्य होणार नाही. त्यामुळे युक्तीने त्याचा नाश करणे अनिवार्य आहे. यासाठी मी स्वतः पृथ्वी तलावावर अवतार घेईन. तो अवतार वामन अवतार नावाने प्रसिद्ध होईल. इंद्रसेन माझ्यावर बाष्कलीकडे येऊन तो माझ्यासाठी याचना करेल. 3 पावलांमध्ये सामावेल एवढी जमीन मला द्यावी अशी विनंती करेल. बाष्कली हा तर दानशूर आहे. विप्राला दान म्हणून तो आपले जीवन देखील देऊ शकेल. बाष्कलीने हे दान दिल्यावर मी त्याला पाताळ लोकी पाठवीन. ठरल्याप्रमाणे भगवान विष्णूने एका विप्राचा अवतार घेतला. वामन नावाने त्यांनी अवतार घेतला आणि वामन नावाने ते सर्वत्र संचार करू लागले. भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतल्यामुळे धरणी माता अतिशय आनंदित झाली. सर्व नद्या उल्हासित होऊन वाहू लागल्या. वायू देखील सुगंधित होऊन संचार करू लागले. भगवान विष्णूंना वामन रूपात पाहून सर्व प्राण्यांना अतिशय आनंद झाला आणि सर्व ऋषी मुनींना खूप आनंद झाला. कश्यप ऋषी देखील आता धर्माचे उत्पादन होणार हे जाणून आनंदित झाले. त्यानंतर इंद्रदेव वामनासह बाष्कलाच्याकडे निघाले. बाष्कली नगरी अतिशय मनमोहक होती. अनेक प्रकारच्या रत्नांनी सजवलेली, भव्य, दिव्य आणि पांढऱ्या शुभ्र रत्नांनी भुवने दुरून चमकत होती. त्या नगरीची रचना अतिशय सुबक होती. नगराच्या मध्ये जाणणारा महापथ त्याच्याकडे असणारा भुवनांना भेदत होता. बाष्कलाच्या काही सेवांनी इंद्राला आपल्या नगराकडे येताना पाहिले. तो तत्काळ बाष्कली जवळ गेले. त्यांनी म्हणाले, हे राजन, काय हे आश्चर्य प्रवतले. आज देवराज इंद्र स्वतः चालत आपल्या नगराच्या दिशेने येत आहे. त्याच्याबरोबर काही सैन्य नाही, पण एक महान विप्र दिसत आहे. तुम्ही आज्ञा केली की आम्ही त्याच्याबरोबर युद्ध करण्याची तयारी करू. हा विचार ऐकून बाष्कली म्हणाला, आपण सर्वजण आपल्या स्थानी शाहून शांत राहावे. बाष्कलीची आज्ञा ऐकून काही सेवक इंद्र वामनाला भेटण्यासाठी निघाले. नगरीच्या हृदयात इंद्र व वामन प्रवेश करताच सेवकांनी त्यांना बाष्कलीकडे आणले. त्या दोघांना पाहून बाष्कलीने दोघांना आसन दिले आणि त्यांचा सन्मान केला. तसेच त्यांना नमस्कार केला. बळी बाष्कली त्यांना म्हणाला, आज मी स्वतःला खूपच भाग्यवान समजतो. 3 लोकांमध्ये माझा इतका कोणी धन्य नसेल. देवेंद्र स्वतः माझ्या राज्यात आला आहे. इंद्रदेव जे काही दान मागतील ते मी त्यांना देण्यास तयार आहे. इंद्रदेव म्हणाला, हे बळी बाष्कली राजा, तू मोठा उदार मनाचा आहेस. तुझ्या दानशूरतेचे गोडवे सर्वत्र गायलेले जातात. जो कोणी तुझ्या दारी दान मागवायस येतो त्याची इच्छा तू पूर्ण करतो. तू प्रेमाने दान देतोस. आतापर्यंत कोणीही ऐच्छिक दान न मिळवता विन्मुख गेला नाही. कल्पवृक्षाशी तुझी तुलना होऊ लागली आहे. तुझ्यासारखा श्रेष्ठ दानशूर त्रैलोक्यात अस्तित्वात नाही. आपल्या चारित्र्याने आपल्या सर्वांना प्रभावित केले. दानशूरतेबरोबर आपणाकडे अथांग सागरा एवढी धीर गंभीर वृत्ती आहे. धरणी मातेसारखी श्रेष्ठ अशी सहनशीलता आहे. आपल्याकडील संपन्न नारायणकडील संपन्नते एवढी आहे. तू केलेल्या स्वागतामुळे आम्ही आनंदित झालो आहोत. हा माझा बरोबर जो विप्र आला आहे त्याचे नाव वामन आहे. त्याचे कुळ ब्रह्मदेवाचे काश्यप आहे. हा विप्र काही काळापूर्वी माझ्याकडे आला होता. त्याने माझ्याकडे 3 पावलांमध्ये सामावेल एवढी जमीन दानात मागितली, पण मी तर निर्धन आहे. तू तुझ्या पराक्रमाने
सर्व देवांना जिंकले आहेस, त्यामुळे मी भूमिहीन झालो आहोत. त्यामुळे माझी सर्व इच्छा असून देखील मला या विप्राला जमीन दान देता आली नाही. म्हणून हे राजा, आता तूच त्याला 3 पावले जमीन दान करावी. हे ऐकून बळी बाष्कल राजा म्हणाला, हे इंद्रदेव, या विप्राला फक्त 3 पावलांमध्ये समावेल एवढीच जमीन देणे मला योग्य वाटत नाही. त्याची माझ्या मनाला लाजही वाटत आहे. मी या वामनाला एक गाव, हत्ती, घोडे, धन दौलत देईन. हा सर्व संवाद तेथे उपस्थित दैत्य गुरु शुक्राचार्य ऐकित होते. ते बळी बाष्कलीला राजाला म्हणाले, उद्देशून म्हणाले, हे राजन, आपण 8ही प्रकारच्या ऐश्वर्याने संपन्न आहात, पण हे दान देताना आपण थोडा विचार करणे अनिवार्य आहे. इंद्राच्या स्वर्गासह आपण 3ही लोक जिंकले आहेत. इंद्रदेव तेथे विप्राला घेऊन आला आहे. तो वामनाकडून दान मागत आहे. अशा परिस्थितीत या दानाविषयी काही बंधने आहेत. याचा विचार आपल्या मंत्रीगणाच्या बरोबर करावा. हा वामन साधा विप्र नसून साक्षात विष्णू भगवान आलेला आहे, असे दैत्य शुक्राचार्याने राजा बळीला सांगितले. यानेच तुमच्या पित्याचा वध केला होता, तसेच माताचाही वध केला होता. तुमच्या बंधूचाही यानेच घात केला. तुमचा वंशनाश करण्याचा याने प्रयत्न केला. हा वामन देवाच्या हित पाहतो आहे. याच्या इंद्रासह याने दान मागणे, यात मला याचे काही गुपित कारण असे वाटत आहे, असे दैत्य शुक्राचार्याने राजा बळीला सांगितले. वामनाच्या 3 पावला एवढी काय, तर माशाच्या 3 पावला एवढी जमीन त्यांना देता कामा नये. तुझ्या विनाशासाठी त्याने षडयंत्र रचले आहे असावे, याची मला चाहूल लागली आहे, असे दैत्य शुक्राचार्याने राजा बळीला सांगितले. तू त्यांना दान देऊ नकोस, अन्यथा तुझा विनाश संभवित आहे. हे ऐकून बाष्कल राजा बळी राजा शुक्राचार्यांना म्हणाला, गुरुदेव, मी आत्ताच यांना दान देण्याची प्रतिज्ञा केली आहे. केलेली प्रतिज्ञा पाळणे सत्पुरुषाचा धर्म आहे. भगवान विष्णू वामन रूपाने माझ्या दारी आले असतील तरी हे माझे परमभाग्य आहेत. अनेक वर्ष तपस्या करून ध्यान धारणा करून देखील भगवान विष्णूची प्राप्ती सहज होत नाही, पण ते स्वतःहून माझ्या घरी मला भेटायला आले, म्हणून मी स्वतःला खूप धन्य आणि भाग्यवान समजतो. त्याचे हे बोलणे ऐकून शुक्राचार्याने त्याचे मोठेपणा कळाला व शांत बसले. राजा बळी इंद्राला म्हणाला, आपण या विप्राला फक्त 3 पावलांमध्ये महावेल इतकी जमीन दान देण्यास सांगितली, मला योग्य वाटत नाही. तेव्हा इंद्र म्हणाला, या विप्राने माझ्याकडून फक्त तेवढेच जमिनीची याचना केली होती, म्हणून त्यांच्या मागणीला सन्मान देऊन तेवढीच जमीन त्याला द्या. राजा बळी म्हणाला, मी आता या वामनाला त्याच्या 3 पावलांमध्ये समावेल एवढी जमीन देण्यास संकल्प सोडतो. बळीराजाने संकल्प सोडताच वामनाने आपले लहान रूप त्यागेल तो आपला आकार वाढवू लागला व काही क्षणात त्याने अतिविशाल रूप धारण केले. हे पाहून राजा बळी आश्चर्यचकित झाला. अशा प्रसंगातही धैर्य न सोडता आपण आपला संकल्प पूर्ण करावा याकडे लक्ष होते. वामनाने एवढे विशाल रूप धारण केले होते आणि राजा त्याच्या समोर मुंगी एवढा दिसत होता. वामनाने आपले पाय उचलले, स्वर्गावर ठेवला. बळीराजाच्या संकल्पानुसार स्वर्ग आता वामनाचा झाला. वामनाने दुसऱ्या वेळेमध्ये ध्रुव प्रादाक्रांत केले. तिसऱ्या वेळेला त्याने पाय उचलला व तो ब्रह्मांडावर ठेवला. त्याच्या पायाच्या बोटाचा अग्रभागाचा स्पर्श भूमीला झाला, त्यामुळे भूमीवरील जल नष्ट होऊ लागले. प्रलयासमान स्थिती निर्माण होऊ नये म्हणून वामनाने 3रे पाऊल ब्रह्मांडावर ठेवले नाही. देवा वामनाने राजाला विचारले, हे 3रे पाऊल मी कुठे ठेवू? हा प्रश्न ऐकून राजा बळीने काय उत्तर द्यावे हे सुचले नाही. तो शांत बसला. त्यावर दैत्य शुक्राचार्य म्हणाले, राजाने सोडलेल्या संकल्पाप्रमाणे त्याच्या जवळ असलेली सर्व भूमी तुम्ही मिळवली आहे. बळी राजा म्हणाला, आपण निर्मिती केलेली भूमी मी जिंकून घेतली होती. मी सर्व भूमी तुम्हाला दान दिली आहे. आता माझ्याकडे थोडी देखील भूमी शिल्लक उरली नाही. जे खरे आहे तेच आपणास सांगत आहे. मी काहीही लपवून ठेवले नाही. हे ऐकून वामन रूपी भगवान विष्णू म्हणाले, तू सदैव सत्याने वागतोस. आजही सत्यवचन बोललास. मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. संकल्पाच्या वेळी दिलेले जल अजूनही माझ्या हातात आहे. तुझ्या मनातील इच्छित कामना मी पूर्ण करेन. तेव्हा राजा म्हणाला, तुमची भक्ती करत राहण्याची माझी खूप इच्छा आहे. तुमच्या हातून मला गती प्राप्त झाली, श्वेतद्वीपाला प्राप्त होईल. भगवान विष्णू म्हणाले, तू येथे एका युगापर्यंत राहा. मी वराह अवताराच्या वेळी येथे येईन आणि तुझे हनन करेन. मग पुलस्त मुनी पुढे म्हणाले, राम, सीता व लक्ष्मण हे अत्रि ऋषीच्या आश्रमात आले आणि तेथे जवळच एक महान श्रेष्ठ तीर्थ होते. श्रीरामाने पुष्कर तीर्थाचा महिमा आहे. श्रीरामाने त्या तीर्थविषयी आश्रमातील मुलांना विचारले. रामाची जिज्ञासा पाहून ऋषी म्हणाले, हे तीर्थ पुष्कर नावाने ओळखले जाते. या ठिकाणी 2 पर्वत आहे. मर्यादा, यज्ञ अशी त्यांची नावे आहेत. या पर्वतामध्ये या तीर्थाची 3 कुंडे आहेत. या तीर्थामध्ये आपण दशरथ राजाचे पिंड दान करावे. रामाने तेथील सुरसा नावाच्या
विहिरीजवळ आपल्या पितरांचे तर्पण केले. त्यानंतर रामाला मार्कंड मुनी आपल्या शिष्यांबरोबर येत असलेले दिसले. त्यांना रामाने विनम्रतेने नमस्कार केला. राम त्यांना म्हणाला, मी दशरथ नंदन राम, मी अत्रि मुनीच्या आज्ञेने काही वियोग न देणाऱ्या कुपाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. कृपया मला यासाठी मार्गदर्शन करावे. हे ऐकून मार्कंड मुनी म्हणाले, हे श्रीरामा, तू चांगल्या कार्यासाठी माझे मार्गदर्शन मागितले आहेस, त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी इथपर्यंत आलो आहेस. तू माझ्या बरोबर ये, मी तुला अवियोग्य कृपापर्यंत जाण्यासाठी मार्गदर्शन करतो. रामाने त्या कृपाचे वैशिष्ट्य विचारले. तेव्हा मार्कंड मुनी म्हणाले, या कृपाचे वैशिष्ट्य म्हणजे या कुपातील पाण्यात पाहिले असता या लोकातील परलोकातील जिवंत मृत व्यक्ती दिसतात, म्हणजेच त्याला झालेला वियोग नाहीसा होतो, म्हणून याला अवियोग कूप असे म्हणतात. हा संवाद झाल्यावर संध्याकाळ झाली. यावेळी रामाने आपल्या वडिलांचे, भावांचे तसेच अयोध्येतील इतर काही लोकांचे ध्यान केले. यानंतर मुनीबरोबर पश्चिम संध्येची रामाने उपासना केली. रामाने सीता व लक्ष्मणासह त्या रात्री तेथेच आश्रय घेतला. रात्र संपत येत असताना रामाला स्वप्नामध्ये माता पिता दिसले. त्याच्यासोबत आपण अयोध्येत इतर लोकांबरोबर आहोत असे स्वप्नात दिसले. लक्ष्मणाला देखील तसेच दिसले. ही घटना रामाने सकाळी मुनींना सांगितली आणि त्यावेळी मुनी म्हणाले, मृत व्यक्तीचे दर्शन झाले असता श्राद्ध करणे उचित असते. तू दिसलेल्या मृत व्यक्तीचे श्राद्ध कर. रामाने मुनीच्या सांगण्याप्रमाणे अवियोग कुंपामध्ये स्नान केले, नंतर श्राद्ध केले. सीतेला त्यावेळी दशरथ राजाचे दर्शन झाले. तेव्हा ती रामाजवळ बसली होती. ती लज्जित होऊन तेथून उठली. श्राद्धाच्या विधी संपन्न झाल्यावर रामाला ही गोष्ट कळली. ते ऐकून ते आनंदित झाले. यानंतर सर्वजण भोजन करून दुसऱ्या दिवशी प्रवासाला निघाले. पश्चिमेकडे सर्वांनी प्रस्थान केले. अशी ही श्रीरामाची कथा होती आणि पुष्कर तीर्थाची कथा होती. अगस्त्य ऋषीच्या आश्रमात श्रीरामाच्या आगमनाची कथा. पुलिस्त्य मुनी पुढे म्हणाले, श्रीरामचंद्र हे कुंभयोनी ऋषीच्या तपोवनाकडे मार्गस्थ होत होते. श्रीरामचंद्र अयोध्यात असताना कुंभयोनी ऋषींनी त्यांना राजसभेत पाहिले होते. त्यावेळी आपल्याला परत भेटण्याची इच्छा आहे असे सांगून भेटीचे निमंत्रण दिले होते. ही गोष्ट श्रीरामचंद्रांना प्रवास करत असताना आठवली. ते कुंभयोनी ऋषीच्या आश्रमाजवळ येऊन पोचले आणि यथाचित्त त्यांना पाहताच मुनींनी अतिशय आनंद झाला. त्यांना श्रीरामचंद्राचे यथाचित स्वागत केले. श्रीरामचंद्रांनी आपल्या या आश्रमात येण्याचे कारण त्यांना विचारले. श्रीरामचंद्र म्हणाले, आपल्या आश्रमी आश्रित असणारे सर्व कुशल आहेत. आश्रमाजवळील वनातील मृग, गण तसेच आपले पुत्र ठीक आहेत ना? हे ऐकून कुंभयोनी ऋषी म्हणाले, हे रघुकुळातील श्रेष्ठा, तुमच्या आगमनाने मी माझ्या या आश्रमातील सर्पाच्या सह परमपवित्र झालो आहे. विश्वकर्माने निर्माण केलेले एक आभरण तुला देण्याची माझी आंतरिक इच्छा आहे. कृपया तू त्यांचा स्वीकार कर. हे ऐकून श्रीरामचंद्र म्हणाला, तुमचा हा प्रतिगृह स्वीकारणे मला खरोखर योग्य वाटत नाही. मी एक क्षत्रिय आहे. असे असताना विप्राने दिलेले दान योग्य आहे काय? मी संध्या गृहस्त्रमी असलो तरी मी निसंतान आहे. कोणत्याही प्रकारची आपत्ती माझ्यावर आलेली नाही. अशा परिस्थितीत मी आपले दान कसे बरं स्वीकारू? काही काळापासून माझी भार्या माझ्यासोबत नाही. लंकाधिपती रावणाने तिचे हरण केले आहे. मी तर एक पत्नी आहे. अशा अवस्थेत आपण दिलेला आभरण मी स्वीकारले तर मी दोषी ठरेन. जर माझ्यावर कोणती आपत्ती आली असती तरी त्यावेळीस आपले दान स्वीकारणे मला शक्य झाले असते. त्या परिस्थितीत मला कोणतेही दोष लागला नसता असे म्हणून महर्षी म्हटले. महर्षी म्हणण्यानुसार माझे माताश्री पिताश्री वृद्ध असते, तसेच त्याच्याबरोबर माझी पत्नी मुले यांचे संगोपन उत्तम प्रकारे करावायचे असते. तर यावेळी मी दान स्वीकारले असते तर असा कोणताही दोष लागला नसता. म्हणून हे मुनी, आपण देऊ केलेल्या या दानाचा मी स्वीकार करू शकत नाही. तरी कृपया आपल्या माझ्यावर राग नसावा. हे ऐकून तेथे उपस्थित असलेले अगस्त्य मुनी म्हणाले, हे श्रीरामचंद्र, राजाने एखादी वस्तू स्वीकारली असता त्याला दोष प्राप्त होत नाही. आपण तर त्रैलोक्याचे स्वामी आहात, तरी कृपया आमच्यासारखे तपस्वी विप्राकडून हे दान स्वीकारणे असे वाटते. हे ऐकून श्रीरामचंद्र म्हणाले, क्षत्रियाच्या ज्ञानानुसार व कर्मानुसार मला करणे अयोग्य वाटत आहे. तरी आपण अशा परिस्थितीत काही मार्ग काढावा. असा सुखसंवाद बराच काळ सुरू होता. अगस्त्य मुनीच्या आग्रहामुळे श्रीरामचंद्रांनी त्या दिव्य आभरणाचा स्वीकार केला. हे आभरण नाना प्रकारच्या तेजस्वी रत्नांनी तयार केले होते. त्यामुळे दिव्य चमकणारे दिसत होते. आवळ्याच्या आकाराचे तेजस्वी हिरे त्यांची शोभा वाढवत होते. विद्रम नीलम हे हिरे जांभूळप्रमाणे उठून दिसत होते. तसेच मध्यम मेद वैढ्य व पुष्करराज ही रत्ने देखील तेजस्वी दिसत होते. या सर्वांमुळे विश्वकर्माने बनवलेला तो आभरण श्रेष्ठ वाटत होता. श्रीरामचंद्र म्हणाले, या प्रकारचा हार मी पूर्वी कधीही पाहिला नव्हता. हा हार राजे लोकांनी सुद्धा प्राप्त होणे अवघड आहे. हे मुनी, आपण हा कशा प्रकारे प्राप्त केला आणि कुठून केला आहात? कृपा करून आम्हाला सांगा.
कशा प्रकारे प्राप्त केलात आणि कोठून आणलात हे कृपा करून आम्हाला सांगावे. तसेच हा हार कोणी निर्माण केला. अगस्त्य मुनी म्हणाले, हे रामचंद्र, त्रेतायुगामध्ये एक घडलेली घटना आहे, ती मी तुम्हाला आता सांगतो. द्वापार युगात यावेळी समाप्त होत होते. त्यावेळी एक अरण्य होते. त्या अरण्यामध्ये अनेक प्रकारचे मोठमोठे वृक्ष होते. विविध औषधी वनस्पती होत्या. अरण्यामध्ये वाघ, हरिण नव्हते. अशा या अरण्यामध्ये मी तपश्चर्या करण्यासाठी गेलो होतो. त्या अरण्याच्या मध्यभागी मी येऊन पोहोचलो. तर मध्यभाग कंदमुळांनी आणि फळांच्या वृक्षांनी एकत्रित झाला होता. हंस वगैरे विविध प्रकारचे पक्षी त्या अरण्याची शोभा वाढवित होते. त्या अरण्यामध्ये सुंदर असे सरोवर होते. एके दिवशी सकाळी मी सहज त्या सरोवराजवळ आलो. त्या सरोवराच्या काठी मला एक शव दिसले. त्या वृक्षवेलींनी गर्द अरण्यात हे शव कोठून आले याचा मी विचार करू लागलो. तो कोणी देव, मुनी अथवा राजपुत्र असावा असा विचार माझ्या मनामध्ये आला. थोड्याच वेळात मला तेथे एक अद्भुत असे दृश्य दिसले. हंसांनी युक्त असलेले वेगवान विमान तेथे येताना दिसले. विमानामध्ये अप्सरा नृत्य करीत होत्या. गंधर्व गायन करीत होते. काही जण वाद्य वाजवित होते. थोड्या वेळाने विमान सरोवराजवळ उतरले. त्यातून एक माणूस बाहेर आला आणि त्या सरोवरामध्ये त्याचे स्नान केले. नंतर तो शवाजवळ आला आणि शवावरील काही वस्तू त्याने ग्रहण केल्या. पुन्हा त्या सरोवरामध्ये स्नान केले. नंतर माणूस विमानामध्ये जाऊन बसला. विमान आकाश मार्गाने निघून गेले. त्यानंतर मला तो माणूस पुन्हा दिसला. मी त्याला विचारले, आपला हार अत्यंत वाईट असून देखील तुम्हाला उत्तम गती कशी काय प्राप्त झाली? मला हे काही समजेना. तुम्ही मला याचा खुलासा करावा. तेव्हा श्वेत म्हणाला, माझा पिता वसुदेव नावाचा वैदर्भ राजा होता. त्याच्या धर्माचा अभ्यास होता. तो धर्माप्रमाणे आचरण करणारा होता. त्याला 2 मुले होती. श्वेत नावाने प्रसिद्ध झालो आणि लहान भावाचे नाव सुरद असे होते. पित्याच्या मृत्यूनंतर प्रजेने राज्यावरती मला बसवले. माझा राज्याभिषेक केला. मी बालपणापासून धर्माचा अभ्यास केला होता. मी उत्तम तऱ्हेने राज्य चालवले. मी सदैव प्रजाचे हित पाहत होतो. सर्व गोष्टी व्यवस्थित सुरू होत्या. एकाएकी मला वैराग्य प्राप्त झाले. मला राज्यातील गोष्ट तुच्छ वाटू लागल्या. मी सर्व राज्याचा त्याग केला आणि तपोवनामध्ये आलो. तेथे घोर तपश्चर्या केली. अनेक वर्ष तपश्चर्या केल्यामुळे मला ब्रह्मदेवाची प्राप्ती झाली. स्वर्गामध्ये वास्तव्य करून सुद्धा मला भूक आणि तहान या 2 गोष्टी त्रास देत होत्या. त्यामुळे व्यथित इंद्राचा झालो. एके दिवशी मी पितामहांना विचारले, हा तर स्वर्ग आहे, जो क्षुधा आणि तृष्णा रहित असते, तर मग तेथे कोणत्या कर्माच्या परिपाकामुळे मला तहान भूक त्रास देत होते? पितामह म्हणाले, आपल्या देहाने उत्पन्न होणारे असे भोज्य नाही. आपल्या शरीराचा काही भाग तू नित्य भक्षण कर. तू हे आपले शरीर तपसाधना करून परिपृष्ट बनवले आहेस. तू पृथ्वीवर राज्य करीत असताना जे काही दिले नाहीस ती गोष्ट तुला पाठलाग करीत आहेत. हे राजा, अनेक गोरगरिबांना तू काही दिले नाही. तू राजा होतास त्यावेळी तू उत्तम प्रकारचे पदार्थ खाऊन फक्त आपल्या शरीराचे पोषण केलेस. आता तू त्याच शरीराचे भक्षण कर. या गोष्टीने तुझी तृप्ती होऊ शकेल. ब्रह्मदेवाचे हे बोलणे ऐकून मी त्याच वेळी ब्रह्मदेवाला म्हटले, आता माझ्या शरीरावर काहीच मांस शिल्लक राहिले नाही. माझी भूक भागवण्यासाठी आपण जे मला भक्ष्य सांगितले आहे ते काही योग्य वाटत नाही. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, मी तर तुझे शरीर अक्षय बनवले आहे. ते कधीही समाप्त होणार नाही. रोज तुझे शरीर पुष्ट झालेले दिसेल. अनेक दिवस अशा प्रकारे शरीरांचा काही भाग सेवन केल्यानंतर त्या अरण्यात एक महान तपस्वी अगस्त्य मुनी येतील आणि तुझी गोष्ट तू अवश्य सुटका करतील. तेव्हापासून मी त्या मुनींची वाट पाहत आहे आणि चिंतन करीत आहे. त्यांचे हे बोलणे ऐकून मी असे ठरवले, स्वर्गात जाणाऱ्या या राजाला अमृताचे भोजन मिळेल अशी व्यवस्था करीन. असे मनात ठरवून अगस्त्य मुनी त्याला म्हणाले, मीच तो अगस्त्य मुनी आहे. तुझ्या भाग्यामुळेच जणू काही मी इथे आलो. मी अगस्त्य मुनी आहे. ते लक्षात येताच त्याने मला साष्टांग नमस्कार घातला. त्याला उठवून मी अभयदान दिले. हे स्वतःचे शव मांस भक्षण करणारा राजा म्हणाला, हे ब्राह्मणा, आपण माझ्या या निंदेत वाईट आहारापासून माझा आज उद्धार करा. हे काम तुमच्याशिवाय कोणी करण्यास समर्थ नाही. स्वर्गलोक माझ्यासाठी शयरहित आहे. कृपा करून माझ्यावर अनुग्रह करा आणि प्रतिग्रह स्वीकारा. एवढे बोलून त्याने आभरण मला दिले. तो मला म्हणाला, गायी, सुवर्ण, वस्त्र यांनी युक्त असलेले धन आणि भक्ष्य पदार्थ आणि संपूर्ण इच्छा परिपूर्ण करणारे आभरण मी आपणास देत आहे. आपण मला या वाईट प्रकाराच्या आहारापासून कृपया सोडावे. त्यावेळी मी कोणत्याही अमिषाशिवाय त्याचा उद्धार करण्याचे निश्चित ठरवले. त्यांनी माझ्या हाती एक आभरण देताच देह नष्ट झाला. ते पाहून श्वेत राजा आनंदित झाला. नंतर तो माझी आज्ञा घेऊन ठिकाणाहून त्रिवेदीला गेला. यावरून या हारामागील ही कथा होती. तर अशा छोट्या छोट्या कथा या पद्य पुराणामध्ये आलेल्या आहे आणि खूप छान कथा आहेत. तर त्या मी तुमच्यापर्यंत छान छान कथा तुमच्यापर्यंत पोचवत आहे. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला ह्या माझ्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. पुढे छान छान कथा आहेत तर सर्वांनी या कथा ऐकण्याचे करावे. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय.